संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहातील कडे, भागलिया मज वाहातील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, तुका मने शेष घेईना वडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, विठ्ठला विठ्ठला। श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, दया पाद पद्मी नमन माझे, दया पाद पद्मी नमन माझे, दया पाद पद्मी नमन माझे, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, ज्योती मुरारा रूपान देवा, मुरारा रूपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावा, त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावा, सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधाने अमृते वाढ शिंपोनी किजे, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, काशाय वस्त्रं करदण्डधारिणीं, कमण्डलू पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदाभूषयित भूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होये, ऐसे वक्तृत्व कवना हे जेणे तुम्ही रिझा, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता, असो मंत्रहीन क्रिया, नकाचर्या विचारू, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची दिवा, जोडोनी अंजुळ, असे दाना उतावीळ, पहा पहा कृपा दृष्टी, बोला उरलिया गोष्टी, शरण शरण जी हनुमंत, शरण शरण जी हनुमंत, शरण
माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत वैराग्य राग रसिक सच्चिदानंद स्वरूप भक्त कल्याण मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत प्रसिद्ध, जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला, नित्य चिंतनातला अत्यंत गोड असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्या विश्वासाचं स्थान सांगतात आणि त्यासह होणारा फल लाभही विशद करतात. विठ्ठला निमित्ताने सेवा हे वेगळं सांगायलाच नको. वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारण शेष नाही, किंबहुना ती वेळही नाही. पण तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नयाने सांगायचं ठरलं तर श्री हनुमंतरायांच्या कृपेने आपला अत्यंत गोड सुंदर असा हा चालू असलेला भक्ती उत्सव. आणि आज या भक्ती उत्सवातील ही तृतीय क्रमांकाची कीर्तन सेवा सर्व लाड सावंगी ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठला आणि या सेवेसाठी सर्व संप्रदायातील ख्यातनाम गायक वादक तथा महाराज मंडळी उपस्थित आहेत. किंबहुना मला जन्मूनही जेवढे दिवस झालेले नाहीत त्याही पेक्षा दुप्पट काल ज्यांचा परमार्थात व्यतीत झालाय आणि होतोय अशी सर्वच मंडळी इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय परमपूज्य श्री ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ चालवणारे आदरणीय परमपूज्य पहिल्या दिवशी अत्यंत गोड सुंदर अशी ज्यांची कीर्तनाची सेवा झाली असे आदरणीय परमपूज्य नामदेव महाराज शिंदे वाहेगावकर बाबा सुद्धा आहेत. आदरणीय परमपूज्य रामायणाचार्य श्री उत्तम महाराज कुबेर, ते साक्षात कुबेरच पुढेत म्हटल्यानंतर काय अडचण नाही, असो ते सुद्धा. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा विद्यार्थी घडवण्याच्या बाबतीत कोणीही हात धरायचा नाही. हो, कीर्तन करणं सोपं, पकवाज वाजवणं सोपं, गायन करणंही सोपं, पण विद्यार्थी घडवणं ही जीवनातली सगळ्यात मोठी अवघड आणि कसोटीची गोष्ट आहे. किंबहुना एकच वाक्य त्यांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर शास्त्र सांगतं गुरु बहवः संती, गुरु बहवः संती शिष्य वित्तापहारकः स गुरुर दुर्लभः शिष्य चित्तापहारकः. ते म्हणजे आदरणीय परमपूज्य भगवान महाराज. विठ्ठला आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार आमचे भगवान महाराज डमाळे बाबा सुद्धा अध्यक्ष नारायणगिरी गुरुकुल बाभळेश्वर बाबा सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायनाचार्य आमचे माऊली महाराज वाबळे ते सुद्धा आहेत. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायनाचार्य आदरणीय परमपूज्य गौरव महाराज शेजूळ ते सुद्धा आहेत. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट पखावज वादक, साथ कशी करावी हे महाराष्ट्राने त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. साथ कशी करावी. महाराष्ट्रात काही टॉप 10 पखावज वादक आहेत आणि त्या टॉप 10 पखावज वादकांची यादी आमच्या आदरणीय राहुल महाराज शिंदे यांचं नाव घेतल्याशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. आदरणीय परमपूज्य राहुल महाराज शिंदे सुद्धा उपस्थित आहेत. सर्वच मंडळी आहेत. आदरणीय वारकरी संप्रदायातील एक गोड कीर्तनकार आदरणीय आमचे विलास महाराज चाफे करंडे ते सुद्धा आहेत. आदरणीय परमपूज्य आमचे चंद्रकांत भाऊ निरपळ आहेत. आदरणीय मुंजाळ पाटील आहेत, कस्तुरे साहेब आहेत. आणि आज ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे असे आदरणीय परमपूज्य एक अत्यंत उत्कृष्ट व्यक्तिमत्व, नवीन पिढीमध्ये किती कष्ट करावे, नवीन पिढीने कसे कष्ट करावे हे ज्यांच्याकडून शिकलं पाहिजे असे आमचे
अनिल भाऊ सुभाषराव पडूळ त्यांना पण अंतकरणापासून धन्यवाद. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. विठ्ठला सर्वांविषयी अंतकरणामध्ये श्रद्धाभाव बाळगतो, सर्वांच्या चरणाला मनापासून वंदन करतो आणि अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. मस्तक माझा पाया हा अभंग आपल्या सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे, नित्य चिंतनातला अभंग आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्या विश्वासाचं स्थान सांगतात. आणि ही सेवा म्हणजे काही सामान्य नाही, हनुमंतरायांच्या दरबारातील सेवा आहे. आणि हनुमंतराय म्हणजे काही सामान्य देवता नाही, हनुमंतराय म्हणजे बुद्धीची देवता आहे. किती बुद्धीची देवता आहे तर हनुमंतरायांसारखा बुद्धिवान आतापर्यंत जन्माला आला नाही, इतकी बुद्धीची देवता आहे. किती बुद्धीची देवता आहे तर रामायणामध्ये असा विषय आलेला आहे बरं का कुबेर बाबा, की रामायणामध्ये हनुमंतरायांना श्रीराम प्रभूंनी प्रश्न विचारला एक आणि उत्तर दिली हनुमंतरायांनी 3. उत्तर किती दिले? उत्तर 3 दिले. प्रश्न किती विचारला? प्रश्न 1 विचारला. आपल्याला एका प्रश्नाचं 1 उत्तर नीट लिहिता येत नाही. हनुमंतरायांनी एका प्रश्नाचे 3 उत्तर दिली. रामप्रभूंनी विचारलं, हनुमंता तुझं आणि माझं नातं काय, तुझा आणि माझा संबंध काय? त्यावेळेला हनुमंतराय सांगतात की हनुमंतराय सांगतात देहदृष्ट्या तू दासोहम जीवदृष्ट्या त्वदंशक. देवा तुम्ही देहदृष्टीनं विचाराल तर मी तुमचा दास आहे, देहदृष्ट्या तू दासोहम. जीवदृष्टीने विचाराल तर मी तुमचा अंश आहे, आणि आत्मत्व दृष्टीने विचाराल तर तुम्ही आणि मी दोघं एकच आहोत. विठ्ठला हनुमंतराय म्हणजे सामान्य देवता नाही, सामान्य देवता नाही. कसलंही भूत असू द्या भगवान बाबा, कसलंही भूत असू द्या, आणि कसलंही भूत असू द्या. आणि पूर्वीच्या काळात खरंच भूत होती, आता भूत राहिली नाही. का? माणसं भूतापेक्षा बेकार वागायला लागली म्हणून भूतच राहिली नाही. पूर्वी भूत होती महाराज. हो, तर कसलंही भूत असू द्या, ते हनुमंतरायांचं नाव घेतलं की राहत नाही. आमच्या भगवान बाबांनी आत्ताच सांगितलं, भूत पिशाच निकट नाही यावे. विठ्ठला आणि ज्या हनुमंतरायांनी सर्वात महत्वाचं काय केलं असेल तर आयुष्यभर दास्यत्व केलं. दास्यत्व निकट हनुमंते पै केले मनोनी देखिले केले म्हणून अभंगही तसाच घ्यावासा वाटला. सर्व भाविदास झालो त्यांचा. असो म्हणून सेवेसाठी जो अभंग घेतलाय, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्या विश्वासाचं स्थान सांगतात आणि त्यासह होणारा
फललाभही विशद करतात. गोष्ट प्रपंचातली असू द्या नाहीतर गोष्ट परमार्थातली असू द्या, दोनही क्षेत्रात विश्वास फार महत्वाचा आहे. प्रपंच जरी करायचा असला तरी गरज विश्वासाचीच आहे, आणि संसार जरी करायचा असला तरी गरज विश्वासाचीच आहे, आणि परमार्थ जरी करायचा असला तरी गरज विश्वासाचीच आहे. विश्वासाशिवाय संसारही कडेला जाऊ शकत नाही आणि विश्वासाशिवाय परमार्थही कडेला जाऊ शकत नाही. दोनही क्षेत्रात विश्वास फार महत्वाचा आहे. वा महाराज, परमार्थातही विश्वासाला महत्व आहे, हो. संसारातही विश्वासाला महत्व आहे, हो. मग महाराज, जर संसारामध्येही विश्वासाला महत्व आहे आणि जर परमार्थामध्येही विश्वासाला महत्व आहे, तर आमचा तुम्हाला प्रश्न आहे काय, नेमका विश्वास कोणावरती ठेवावा आणि कोणावरती ठेवू नये हे सांगा. तर प्रारंभाला आपण विश्वास कोणावरती ठेवू नये याचा विचार करू. तर त्याचा विचार मी काय आपल्याला सांगणार आहे. शास्त्र सांगतं 6 जणांवरती विश्वास ठेवणे. किती जणांवरती? 6 जणांवरती. कोणते कोणते 6 जण सांगतो ना, ऐका ना तुम्ही. किती जणांवरती विश्वास ठेवायचा नाही? 6 जणांवरती विश्वास ठेवायचा नाही. फक्त 6 जणांवरती विश्वास ठेवायचा नाही. कोणते कोणते 6 जण सांगतो ना मी, ऐका ना तुम्ही. 6 जणांवरती विश्वास ठेवायचा नाही. शास्त्र सांगतं 6 जणांवरती विश्वास ठेवायचा नाही. की जनावर 6 जण. कोणते कोणते सांगतो ना मी, ऐका ना तुम्ही. 6 जणांवरती विश्वास ठेवायचा नाही शास्त्र सांगतं. शास्त्र सांगतं नदीनांच नखिणांच शृंगिणाम शस्त्रपाणीनाम विश्वासो नैव कर्तव्य स्त्रीषु राजकुलेषु यः विठ्ठला. नदीनांच, एक म्हणजे नदीवरती विश्वास नसावा. दुसरी गोष्ट म्हणजे नखे असलेल्या प्राण्यावर विश्वास नसावा. तिसरी गोष्ट म्हणजे शिंगे असलेल्या प्राण्यावर विश्वास नसावा. चौथी गोष्ट म्हणजे ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याच्यावर विश्वास नसावा. 5वी गोष्ट स्त्रीवरती विश्वास नसावा. ऐकणाऱ्यांनी गैरसमज करू नये. मी माता माऊल्यांविषयी आणि आई बहिणींबद्दल अजिबात बोलत नाही, आणि तुम्ही सर्व माझ्या आई बहिणी आहात. मी स्त्रीबद्दल बोलतोय. स्त्रीवर विश्वास ठेवणे. आणि 6वी गोष्ट राजकुलातल्या माणसावरती विश्वास ठेवणे. कोणाकोणावरती विश्वास ठेवणे? म्हणा, तुला कशाला आणलंय मी आता परत सांगतो, तुम्ही नीट ऐका. ऐकू राहिले ना? ऐकू राहिले ना? मग ऐका ना, मी आता डबल सांगतो, नीट ध्यानात ठेवा. एक म्हणजे नदीवरती विश्वास ठेवणे. दुसरी गोष्ट म्हणजे नखे असलेल्या प्राण्यावर विश्वास ठेवणे. तिसरी गोष्ट म्हणजे शिंगे असलेल्या प्राण्यावर विश्वास ठेवणे. चौथी गोष्ट म्हणजे ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याच्यावर विश्वास ठेवणे. 5वी गोष्ट म्हणजे स्त्रीवरती विश्वास ठेवणे. आणि 6वी गोष्ट म्हणजे राजकुलातल्या माणसावरती विश्वास ठेवणे. कुणाकुणावरती विश्वास ठेवणे? कोणाकोणावरती विश्वास ठेवणे? एक नदीवर. वा वा वा, हुशार माणसं आहेत. एक म्हणजे नदीवर, दुसरं नखे असलेल्या प्राण्यावर, तिसरं वा वा. चौथी गोष्ट शस्त्र. वा वा. 5वं भाकर बंद होईल असं म्हणू नका, स्त्रीवर विश्वास ठेवणे. आणि 6वी गोष्ट राजकुलातल्या माणसावर विश्वास ठेवणे. बरोबर. एक म्हणजे कुणावरती विश्वास ठेवणे? नदीवर. वा वा. दुसरी गोष्ट बोला की जरा, कुणावरती? कुणावरती? नखे असलेले. तिसरं म्हणजे शिंगे असलेले. चौथं म्हणजे वा वा शस्त्र असलेले. 5वं म्हणजे स्त्रीवर. 6वं म्हणजे वा वा राजकुलातल्या माणसावर. एक म्हणजे कुणावरती विश्वास ठेवणे? नखे असलेल्या प्राण्यावर. दुसरं म्हणजे एक म्हणजे नदीवरती विश्वास ठेवून. मग काही बुद्धिवादी लोक असा प्रश्न विचारू शकतात, भगवान बाबा काय महाराज, अहो आळंदीवरून आले म्हणून काही सांगतात का? नदीवरती विश्वास ठेवणे? अहो नदी तर आम्हाला पाणी देते, पाणी, आणि पाणी म्हणजे जीवन आहे. आणि तुम्ही सांगता नदीवरती विश्वास ठेवणे? तर शास्त्र वचन आहे, त्याला बाद येण्याचं कोणतंच कारण नाही. नदीवरती खरंच विश्वास ठेवणे माऊली. का? तर नदी आपल्याला ती तिच्या प्रवाहात कधी वाहून नेईल हे सांगता येत नाही, म्हणून नदीवरती विश्वास ठेवणे. आता सगळ्याला माहिती आहे, वेगळा दृष्टांत सांगण्याची काही आवश्यकता नाही. एक म्हणजे नदीवरती विश्वास ठेवणे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणावरती विश्वास ठेवणे?
नखे असलेल्या प्राण्यावरती विश्वास ठेवणे. मग ज्या कोण्या प्राण्याला नख असतील ते सगळे प्राणी लगेच स्वतःच्या बोटाकडे नका बघू. हो, नखे असलेल्या प्राण्यावरती विश्वास ठेवणे. तिसरी गोष्ट म्हणजे शिंगे असलेल्या प्राण्यावरती विश्वास ठेवणे. आता हा दृष्टांत कळायला अधिक जड जाणार नाही का, आपण सर्व शेतकरी माणसं आहोत, त्यामुळे हा दृष्टांत लवकर कळेल आपल्याला. शिंगे असलेल्या प्राण्यावरती विश्वास ठेवणे का, तर कधी उचलून आत येईल हे सांगता येत नाही, म्हणून शिंगे असलेल्या प्राण्यावरती विश्वास ठेवणे. वक्त्याला अभिनयाचं पण ज्ञान असावं, फक्त माकड चाळे नको. विठ्ठला शिंगे असलेल्या प्राण्यावरती विश्वास ठेवणे. चौथी गोष्ट म्हणजे ज्याच्या हातात शस्त्र आहे, धारदार शस्त्र आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवणे का, कधी कार्यक्रम करील याची गॅरंटी नाही, म्हणून ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याच्यावर विश्वास ठेवणे. आणि पाचवी गोष्ट कुणावरती विश्वास ठेवणे, बरोबर बोलले तुम्ही, तुम्हाला काय माहिती आहे रे. कुणावरती विश्वास ठेवणे, स्त्रीवरती विश्वास ठेवणे. का ठेवणे, का ठेवणे, तर मोठी मोठी माणसं, 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 चिल्लर माणसं नाही, मोठी मोठी माणसं, मोठी मोठी माणसं, मोठी मोठी माणसं, मोठी मोठी माणसं, मोठी मोठी माणसं. आता जेवढी मोठी आहे तेवढं तर म्हणावंच लागेल ना. मोठी मोठी माणसं आपल्या कार्यापासून परावृत्त झाली म्हणून स्त्रीवरती विश्वास नसावा. आणि सहावी गोष्ट, राजकुलातल्या माणसावरती विश्वास नसावा का, कधी पक्ष बदलील हे सांगता येत नाही. विठ्ठला विठ्ठला राजकुलातल्या माणसावरती विश्वास ठेवणे. शास्त्रकार सांगतात 6 जणांवरती विश्वास ठेवणे. मग महाराज नेमका विश्वास ठेवावा तरी कुणावरती. महाराज सांगतात व्यवहारातल्या एखाद्या माणसाचं नाव सांगितलं असतं, पण व्यवहारातली माणसं मिनिटा मिनिटाला, सेकंदा सेकंदाला, पावला पावलाला बदलताना दिसतात, म्हणून व्यवहारातल्या कोणीही माणसाचं नाव सांगू शकत नाही. मागे राहुल महाराज कल्याणचा लेख प्रसिद्ध आहे, भगवान महाराज तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. कल्याणच्या लेखात एक घटना छापून आली होती. कृपया त्यातला सिद्धांत घ्या, दृष्टांतात अडकू नका. हां, सिद्धांत घ्या त्यातला. काय झालं, एका जोडप्याचं प्रेम होतं, एका जोडप्याचं प्रेम होतं आणि त्यांच्या प्रेमाला 2 वर्ष झाली. किती वर्ष झाली बोला की जरा, किती वर्ष झाली, 2 वर्ष झाली. आणि आता त्या माता माऊलीचं अंतकरण हळवं नाजूक काय होते हो, माता माऊल्यांचं अंतकरण हळवं नाजूक, स्त्रियांचं अंतकरण. ती म्हणली काय हो, आपल्या प्रेमाला 2 वर्ष झाले, कधी लग्न करायचं, कधी गाडी घ्यायची, कधी संसार करायचा, कधी बंगला घ्यायचा, कधी मुलं होणार, ते शाळेत कधी जाणार, ते मोठे कधी होणार, त्यांचे लग्न कधी होणार, आणि त्यांना आपल्याला सुना कधी येणार, ते आपल्याला घराच्या बाहेर कधी काढणार, ते आपल्याला भाकरीला महाग कधी करणार, हे सगळं कधी व्हायचं. तो म्हणला बाई थोडं थांब, मी घरच्यांना विचारून येतो. घरच्यांना विचारता 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 आणखीन 2 वर्ष गेली. किती वर्ष झाले, वा काय हिशोब तयार आहे तुमचा. किती वर्ष झाले, 4 वर्ष. त्याच्यातली हे वेदांत वाचस्पती हे सगळे. किती वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 4 वर्ष झाले. आणि 4 वर्ष झाले परत ती माता माऊली म्हणली काय हो, 4 वर्ष झाले, कधी लग्न करायचं, कधी गाडी घ्यायची, कधी बंगला घ्यायचा, कधी मुलं शाळेत जाणार, ते कधी मोठे होणार, त्यांचे कधी लग्न होणार, आपल्याला सुद्धा सुना कधी येणार, ते आपले वारी कधी सुरू करणार. तो म्हणला बाई थोडं थांब, मी घरच्यांना विचारून येतो. तर म्हणा घरच्यांना विचारून येतो. पुन्हा घरच्यांना विचारता 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 आणखीन 2 वर्ष झाली. किती वर्ष झाली, 6 वर्ष झाले. किती वर्ष झाले, 6 वर्ष झाले. ती म्हणली अहो 6 वर्ष झाले, 6 कधी लग्न करणार, कधी गाडी घ्यायची. तो म्हणला बाई थोडं थांब,
मी घरच्यांना विचारून येतो. ती म्हणली घरच्यांना विचारून येतो, घरच्यांना विचारून येतो, घरच्यांना विचारून येतो. अहो नेमकं घरी आहे तरी कोण कोण? तो म्हणला एक बायको 2 मुलं. विठ्ठला विठ्ठला. मी तुम्हाला हसण्यासाठी नाही सांगितलं, असं सध्या चालू आहे. सावध व्हा. विठ्ठला महाराज सांगतात व्यवहारातली माणसं मिनिटाला विश्वासघात करताना दिसतात. म्हणून व्यवहारातल्या कोण्याही माणसाचं नाव सांगू इच्छित नाही. बरं तुकोबाराय, एक काम करा, काय तुमचा विश्वास कोणावरती आहे तेवढं सांगा. का मोठी माणसं बोलत नसतात, ती वागत असतात आणि त्याप्रमाणे जग वाटचाल करत असतं. तैसे संत जगी संत जगी. तैसे म्हणजे कैसे संत जगी, तर अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. तैसे संत जगी. तैसे म्हणजे कैसे बाळकाचे चाली, माता जाणून पाऊल घाली. तैसे संत जगी. तैसे म्हणजे कैसे तुका म्हणे नाव, जनासाठी उदकी ठाव. तैसे संत जगी. महाराज सांगतात तैसे संत जगी. क्रिया करुणी दाविती अंगी, वाचा बोलो वेदनी करू संती केले ते, करू संती केले ते, करू संती केले ते. करू संती केले ते का शब्द हा बहुसार उपकाराची राशी म्हणवोनी चालविला मागे येतील त्यासी मागुनी आली वाट शुद्ध ओळीची कैसी तरली तरतिगा आणि काही विश्वासी विठ्ठला. महाराज एक काम करा, तुमचा विश्वास कोणावरती आहे तेवढं जरी सांगितलं तरी आमचं काम झालं. तुकोबाराय म्हणतात अरे माझ्या विश्वासाबद्दल जर विचाराल तर या जगाच्या पाठीवरती माझा विश्वास फक्त आणि फक्त संतांच्या पायावरती आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात संताची विश्वास संताची हा माझा विश्वास संताची हा माझा विश्वास संताची हा माझा विश्वास संताची
अशी म्हणणारी आणि वाजवणारी मंडळी असल्यानंतर कीर्तनकार जिवंतच असला पाहिजे असं काही नाही. विठ्ठला महाराज, नेमका तुमचा विश्वास कोणावरती आहे तेवढं सांगा. तेवढं जरी सांगितलं तरी आमचं काम झालं. तुकोबराय म्हणतात, माझ्या विश्वासाबद्दल जर विचाराल तर या जगाच्या पाठीवरती माझा विश्वास हा फक्त आणि फक्त संतांच्या पायावरती आहे. संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा. हो महाराज थांबा, काय बोलले तुम्ही? संतांच्या पायावरती तुमचा विश्वास आहे? हो, संतांवरती विश्वास. अहो महाराज, आम्ही तुमचा गाथा वाच, आम्ही आळंदी पंढरीची वारी करणारी माणसं आहोत. नव्हे रोज हरिपाठ म्हणल्याशिवाय पाण्याचा थेंबही न पिणारे आम्ही माणसं आहोत. महाराज, आम्ही तुमचा गाथा दररोज वाचतो. बर मग अहो, आम्ही तुमचा गाथा वाचला आणि तुमच्या गाथ्यातलं एकविध प्रकरण वाचलं आणि तुम्हीच त्या गाथ्यात सांगितलेलं आहे की एक पांडुरंग सोडला तर आम्ही दुसऱ्याच्या नादी लागणार नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा. नवे एक तर प्रमाण असं आहे, तुम्ही सांगितलं काही झालं. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे विठोबाचे आणि सुंदर प्रमाण दिलं. महाराज सांगतात, एक पांडुरंग सोडला तर आम्ही दुसऱ्याचं नाव घेणार नाहीत. एक गावे आम्ही विठोबाचे, दुसऱ्याचं काम सुद्धा नाही आणि कापे काम नाही. आता नवे महाराज सांगतात, आता आम्ही जो एकविधपणा धारण केलाय ना, काही झालं तर त्याच्यात पालट होणार नाही. आणि आम्ही आता ही जी वाढ धरली ना, ही काहीही केलं तरी आम्ही आता सोडणार नाही. एकविध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट सापडलं. मग महाराज एकीकडे सांगता की एक पांडुरंग सोडल्या तर दुसऱ्याच्या नादी लागणार नाहीत, आणि आज सांगता संतांवरती विश्वास. नक्की सांगा, तुमचा विश्वास देवावर की संतावर? विठ्ठला महाराज सांगतात, वाह, चांगला प्रश्न विचारला. प्रातस्मरणीय वैकुंठवासी धोंडा महाराज देगलूरकर सांगायचे की बुवा, श्रोत्याला शंका येण्यासाठी सुद्धा श्रोता जिवंत असावा लागतो, जिवंत असावा लागतो. चांगला प्रश्न विचार. महाराज सांगतात, आम्ही देवावरती विश्वास ठेवून पाहिला, पण या देवाने बऱ्याच जणांचा विश्वासघात केला, बऱ्याच जणांचा विश्वासघात केला. म्हणून महाराज सांगतात, आम्ही तिकडचा अर्ज काढला आणि आता आम्ही संतांकडे अर्ज भरला. महाराज असं मोठ्या माणसाबद्दल बोलू नये. महाराज सांगतात, तुम्हाला माहित नाही या देवाचा स्वभाव कसा आहे. हा देव असा आहे, जे आळंदी पंढरीची वारी करतात, जे रोज गाथा ज्ञानेश्वरी वाचतात, जे रोज काकडा करतात, जे रोज हरिपाठ करतात, जे पारायण करतात, जे भजन करतात, जे पंक्ती घालतात, नवे महाराज सांगतात त्याचं नित्य स्मरण करतात, नवे त्याच्यासाठी अख्खं आयुष्य समर्पित करतात. महाराज सांगतात, या देवाने त्यांच्या भाकरीची सुद्धा सोय ठेवली नाही. प्रमाण सांगतो, जे सर्व भावे तुझ भजती त्याच्या संसार आहे गती, ठाव नाही पडती तुका म्हणे विठोबा. नवे महाराज सांगतात, देवाची ते खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसार. देवाची ते खून
करावे वाटोळे महाराज सांगतात. हा देव असा आहे. आणि महाराज सांगतात ज्याचा आणि परमार्थाचा काही संबंध नाही, ज्याचा आळंदीचा काही संबंध नाही, ज्याची वारी नाही, ज्याचं कधी पारायण नाही, जो कधी कीर्तनाला नाही, जो कधी हरिपाठाला नाही, नवे नवे अख्खा आयुष्य लोकाची मातीच करण्यात गेलं, महाराज सांगतात त्याचा बंगल्याव बंगला, बंगल्याव बंगला, त्याच्या माड्याव माड्या, माड्याव माड्या, माड्याव माड्या नाही, गाड्याव गाड्या, गाड्याव गाड्या, महाराज सांगतात त्यांचा नवे नवे. तुकोबाराय म्हणतात मी फार चांगल्या शब्दात सांगितलं. जनाबाई तर म्हणते हा देव असा आहे जे पुण्यवान आहेत, म्हणू नका बरं का, ते आपल्याकडे ते नाही ते असू दे. महाराज सांगतात ते जे पुण्यवान आहेत त्यांना हा पाताळात घालतो, जे दरिद्री आहेत त्यांना हा भाग्यवान करतो. नवे नवे जे अट्टल दरोडेखोर आहेत त्यांचा बहुमान वाढवतो, नवे नवे जे कीर्तिवान आहेत त्यांचा अपमान करतो. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, पांडुरंगा अंधेरी सरकार. बंकट स्वामी महाराज पुरवणी जोडायचे, म्हणून तुकोबाराय म्हणतात संताची ये पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भाव दास झालो, सर्व भाव दास झालो, संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भाव दास झालो, सर्व महाराज सांगतात संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आमचा संतांच्या पायावरती विश्वास आहे महाराज. आणि संतांवरती किती विश्वास, किती विश्वास, किती विश्वास. तुकोबारायांची गाथा कोणी लिहिली हो? आ कोणी लिहिली? 58 वर्षात एवढं तर सांगा. हा कोणी लिहिली गाथा? अहो गाथा कोणी लिहिली तुकोबारायांची? फक्त वरण चांगलं झालं पाहिजे, बाकी काही का होईल. असे दाबून जेवले पाहिजे, दाबून. दुसरं काय नाही, कीर्तन झालं झालं, कीर्तनच काय नाही तर राहिलं एखादी. संताजी महाराज जगनाडींनी तुकोबारायांची गाथा लिहिली. संताजी महाराज आणि त्यांच्या जीवनातला प्रसंग सांगितला जातो बरं का भगवान बाबा. काय झालं? संताजी महाराजांना तुकोबाराय सांगून गेले विलास महाराज की मी तुमची मूठ माती करून जाणार. आणि प्रसंग असा घडला चंदूभाऊ, तुकोबारायचा आधी वैकुंठाला गेले, तुकोबारायचा आधी गेले. आणि आता संताजी महाराजांचा अंतकाळ जवळ आला, त्यांचं निर्याण झालं. आणि तेली समाजाचा असा नियम की त्या समाजामध्ये जाळत नाहीत, पुरतात. आणि आपल्या समाजामध्ये जाळतात, जिवंतपणे जाळतात आणि मेल्यावरही जाळतात. तो विषय चिंतनाचा आहे, त्याचा काही विस्तार करायचा नाही. कळलं त्याला धन्यवाद, बाकीचे उद्या जेवायला या. हो, जिवंतपणे जाळतात, आपले मेल्यावरही जाळतात, त्यांच्यामध्ये पुरतात. तर संताजी महाराजांचं निर्याण झालं. आणि आता महाराज गेले गावातले म्हटल्यानंतर सगळं गाव वाट लावण्यासाठी आलं. खड्डा खणला, त्याच्यात गुलाल टाकला, मीठ टाकलं, फुलं टाकली. आणि संताजी महाराजांना पुरायचे लोक, आणि पुरले की ते वर येऊन बसायचे, पुरलं की ते वर येऊन बसायचे, पुरलं की ते वर येऊन बसायचे. आता एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, किती वेळा? एक 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 माणूस मागच्या माग मागच्या माग मागच्या माग एक 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 गेले महाराज सगळे घरी. लोक म्हणले हे काय चाललंय? आणि तिथे त्यांचा एकुलता एक नावाचा तिथे मुलगा राहिला. काय त्याचं नाव?
हा कोणी सांगा 100 रुपये देतो. फोन पे गुगल पे सुद्धा करणार नाही. सर्व्हर डाऊन असल्यावरती अडकण्याची दाट शक्यता असते. काय नाव संताजी महाराजांच्या मुलाचं नाव काय? अहो काय बरं 500 देतो चला लगेच देतो. संताजी महाराजांच्या मुलाचं नाव काय? नाही तर मी सांगतो सगळे 500 द्या. अरे संताजी महाराजांच्या मुलाचं नाव शंकर होत. काय होतं? शंकर होत. आता तो एकटा थांबला. ते एकटा थांब अख्खं गाव निघून गे. आणि महाराज प्रसंग असा घडला तुकोबारायांवरती आपल्या सद्गुरूंवरती किती निष्ठा. रात्री 12 वाजता तुकोबाराय आले. तुकोबारायांनी स्वतःच्या हातानं 3 मुठी माती टाकली आणि संताजी महाराजांनी स्वतःला गाडून घेतलं. एवढा विश्वास. विठ्ठला मुष्टे मृत्तिका देख मृत्तिका देख तेव्हा लपविले मूक म्हणून संताची पायी हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास. पायी हा माझा विश्वास. सर्व महाराज सांगतात संतांची पायी हा माझा विश्वास. आणि संतांच्या पायावरती विश्वास म्हणजे याचा अर्थ काय? त्याचा लक्षार्थ वेगळा, त्याचा वाचार्थ वेगळा बरं का. हो त्याचा वाचार्थ नाही घ्यायचा. पायावरती विश्वास म्हणजे एखाद्या महाराजांचे पाय तोडून आणायचे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा असा त्याचा अर्थ नाही. पायावरती विश्वास म्हणजे चरणावरती विश्वास. आणि चरणावरती विश्वास म्हणजे अभंगाचं पहिलं चरण, ओवीचं अर्ध चरण, चरणावरती विश्वास. ओवीवरती विश्वास म्हणजे संतांच्या पायावरती विश्वास. अभंगावरती विश्वास म्हणजे संतांच्या पायावरती विश्वास. नवे नव्हे ज्ञानोबारायांना विचारा काय केलं ज्ञानेश्वर लिहून. महाराज सांगतात काही नाही. माझ्या वाट्याला जो पायीकपणा आला तो सिद्धीला नेण्याचं मात्र मी काम केलं. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले तेथ माझी जीवरले पायीकपण. बरं तुकोबारायांना विचारा काय केलं गाथा लिहून. महाराज सांगतात काही नाही. करी तो कवित्व म्हणाल हे कोणी. करी तो कवित्व म्हणाल हे कोणी. नव्हे माझी वाणी पदरीची. नव्हे माझी वाणी पदरीची. माझी बुद्धीचा नव्हे हा प्रकार. माझी बुद्धीचा नव्हे हा प्रकार. सखा विश्वंभर वाचा त्याची. सखा विश्वंभर वाचा त्याची. चाळून की मंजुळ बोलत वाणी. चाळून की मंजुळ बोलत वाणी. कविता धनी वेगळाची कायम्या पामरे. बोलावी उत्तरे
महाराज सांगतात मी काय बोलणार आहे. बोलविले जैसे बोलविले देवे माझे तुम्हा ठावे जाती कुळ करा क्षमा काही नका धरू कोप संत माय बाप दिनावरी. नवे नवे नाथ महाराजांना विचारा काय केलं भागवत देऊळ. महाराज सांगतात काही नाही. पावा असतो पावा, पावा चांगला वाजत असतो पण पावा वाजत नसतो, पावा वाजवणारा चांगला असतो. पाव्या माझी स्वरज्ञान करियती मधुर गायन परी पाव्याचा तो नव्हे गुण ही कळा जाण कासयाची. विठ्ठला आणि पायावरती म्हणजे वचनावरती विश्वास. आता ह्याच्यासाठी पुरावा सांग. वचनावरती विश्वास म्हणजे तुकोबाराय ज्या कोणाचा संतांच्या वचनावर विश्वास असेल त्याला तुकोबाराय नमस्कार करतात, नमस्कार करतात. बरं आता प्रश्न निर्माण होतो राहुल बाबा कोणते तुकोबाराय नमस्कार करतात, कोणते तुकोबाराय नमस्कार करतात. तर जे तुकोबाराय देवाने सुद्धा एखाद्याला संत म्हण म्हटल्यानंतर संत म्हणायला तयार नाहीत ते तुकोबाराय नमस्कार करतात. काय झालं, तुकोबाराय देवाकडे गेले, तुकोबाराय पंढरपूरला गेले देवाकडे आणि देवाकडे गेल्यानंतर पांडुरंगाने सांगितलं हो तुकोबाराय आमच्या गावात एक लय मोठे महाराज आहेत, तुम्ही त्यांना संत म्हणा. तुकोबाराय म्हणले देवा मी असं कोणालाही संत म्हणत नसतो. जो अंतरंग लक्षणाने बाह्यरंग लक्षणाने युक्त आहे मी त्याला संत म्हणत असतो. अहो तुकोबाराय एवढंच नाही ते कीर्तन फार चांगलं करतात, तुम्ही त्यांना संत म्हणा. तुकोबाराय म्हणले मग तर म्हणतच नसतो. तुकोबाराय अहो तसं करू नका, तुम्ही त्यांना संत म्हणा. का ते कीर्तनात लय रडतात. तुकोबाराय म्हणले देवा ते झेंडूबाम लावून आला असं. हो आणि या बुवा लोकांनी तर अश्रू विकण्याची परंपरा चालू केली. विठ्ठला थोडस माफी मागून सांगतो प्रमाण आहे तुकोबारायांचं त्याला पण. तुकोबाराय म्हणले देवा कीर्तनाची वेळी रडे पडे लोळे प्रेमाविन डोळे गळतात. रडतात याचं आश्चर्य वाटत नाही बरं का भगवान महाराज, रडतात याचं आश्चर्य वाटत नाही, लगेच हसतात याचं दुःख आहे. विठ्ठला तुम्ही आता जाणती माणसं आहात, तज्ञ माणसं आहात. रसाचे प्रकार सांगितले. रसाचे किती प्रकार आहेत? 9 प्रकारचे रस आहेत आणि 9 रसी भरवी सागरू 9 रस आहेत. हसणं आणि रडणं हा जवळजवळचा रस आहे का? तो रस कसा आहे? अहो एकदम विरुद्धच रस नाही ना, विरुद्धच रस आहे ना. हसणं आणि रडणं हा विरुद्ध रस आहे. तरी एकाच वेळेला हसणारी मनुष्य रडू कस काय शकतो आणि एकाच वेळेला रडणारी व्यक्ती हसू कस काय शकते? नाही हसू शकत. खरंच रडणारी व्यक्ती हसू शकत नाही आणि हसणारी व्यक्ती रडूच शकत नाही. दोन्ही आनंदाचे भिन्न प्रकार आहेत. असो कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे प्रेमाविन डोळे गळतात. तुकोबाराय म्हणले मी संत म्हणतो नसतो. तुकोबाराय तुम्हाला त्यांना संत म्हणावंच लागेल माझा आग्रह. तुकोबाराय म्हणले जरी तुझा आग्रह असला तरी मी संत म्हणणार नाही. आता देवाला राग आला, देवाची क्षमता संपली आणि देवाने तुकोबारायांना रागावून सांगितलं तुकोबाराय तुम्ही जर त्यांना संत नाही म्हटले तर मी तुमच्या बाबतीत काही करू शकतो. तुकोबाराय जा पोकळ धमक्या कुणाला देतो? करीशी ते देवा करी माझे सुखे परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. जे तुकोबाराय देवाने सुद्धा एखाद्याला संत म्हटल्यानंतर संत म्हणायला तयार नाहीत ते तुकोबाराय ज्या कोणाचा संतांच्या वचनावर विश्वास असेल त्याला नमस्कार करतात, त्याच्या पाया पडतात. विठ्ठला नमो तया संत वचनी विश्वास, नमो तया संत वचनी विश्वास. नमो तया
संत वचने विश्वास, नमो भावे दास्य गुरु चेत्या, म्हणून संताची पायी हा माझा विश्वास. विठ्ठल आणि विश्वासाची ताकद काय, विश्वासाची ताकद काय, तर महाराज सांगतात विश्वासाची ताकद अशी आहे, महाराज सांगतात विश्वासी माणूस आपल्या मालकावरती सत्ता करू शकतो आणि त्याला स्वामीचं सगळं वैभव भोगण्याची ताकद त्याच्यात येऊ शकते. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, म्हणून संताची पायी हा हे सर्वनाम वापरलं. व्याकरणाच्या दृष्टीने दोन सर्वनाम सांगितली, एक म्हणजे समीपदर्शी सर्वनाम आणि दुसरं म्हणजे दूरदर्शी सर्वनाम. तो ती ते हे दूरदर्शी सर्वनाम आहे आणि हा ही हे समीपदर्शी सर्वनाम आहे. आता हे हा ही हे करणाऱ्यांना कळायचं नाही. विठ्ठला संताची पायी हा माझा विश्वास. माझा विश्वास म्हटलं ज्या वेळेला जवळची वस्तू व्यक्ती पदार्थ सांगायचा असतो त्यावेळेला माझा शब्द वापरला जातो. कृपाळू उदार आपला ज्ञानेश्वर, माझा चुकलं का, बरोबर, कृपाळू उदार तुमचा ज्ञानेश्वर असं आहे का, नाही, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, नव्हे नव्हे देव माझा मी देवाचा, असं नव्हे नव्हे भारत माझा देश आहे, तुमच्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबा कसे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गो, माझ्या भारत माझा देश. ते लाल बहादूर शास्त्रींच्या जीवनातला, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या जीवनातला प्रसंग सांगितला जातो. आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर पाठात प्रसंग सांगत असतात. काय झालं, गुरुजी वर्गात आले, गुरुजींनी सर्व विद्यार्थ्यांना विचारलं, फळ्यावरती नकाशा काढला, नव्हे नव्हे मराठी सांगतो बोर्डावरती नकाशा काढला, नाही कळलं तुम्हाला, जाऊ दे, मराठीत बोर्डावरती नकाशा काढला आणि इंग्रजीत फळ्यावरती नकाशा काढला. आता कळलं तुम्हाला. तर ते फळ्यावरती नकाशा काढला गुरुजीने आणि सर्व विद्यार्थ्यांना विचारलं, बाळांनो हा नकाशा कशाचा आहे. एक जण म्हणला, गुरुजी हा नकाशा इंडियाचा आहे. गुरुजी म्हणले, अरे तुझं तर फारच इंग्रजी तयार आहे. बर 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 बस खाली. दुसरा, गुरुजी आता त्याला वाटलं हे गुरुजीला आवडलं नाही का, दुसऱ्यानं लगेच त्याचं लोकेशन बदललं. गुरुजी म्हणले, हा नकाशा कशाचा आहे. तो म्हणला, गुरुजी हा नकाशा भारताचा आहे. बरं बरं बस खाली, बस खाली, बस खाली बस. बरं गुरुजी, आता त्याला वाटलं, गुरुजी तिसऱ्याला वाटलं हे गुरुजीला काय फार असं आवडलेलं दिसत नाही. तिसरा उठला, तो म्हणला, गुरुजी म्हणले हा नकाशा कशाचा. तो म्हणला, गुरुजी हा नकाशा हिंदुस्थानचा आहे. गुरुजी बस खाली, हिंदुस्थानचा आहे भारताचा आहे, बस खाली. आता चौथ्याला उठवलं, त्याला वाटलं हे तिघ हे आता कामातून गेली म्हणजे आता आपण तरी काय सांग. तो म्हणला, गुरुजी हा नकाशा आपल्या देशात आहे. गुरुजी म्हणले, बस खाली, पहिल्यापासूनच बावळट, बस खाली. आणि असं करता 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 बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळकांचा नंबर आला आणि गुरुजींनी विचारला, बाळ हा नकाशा कशाचा आहे. त्यावेळेला एक हात छातीला लावला, एक हात नकाशाकडे केला आणि गुरुजींना सांगितलं, गुरुजी हा नकाशा माझ्या देशाचा आहे. तुमच्यामुळं लांबलं असो. संताची पायी हा माझा आणि काय आहे, विश्वास आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या, विश्वासाशिवाय फल प्राप्त होत नाही, विश्वासाशिवाय फल प्राप्त होत. आता आमचे राहुल बाबा पकवाज वाजवतात. पकवाज वाजवणं एवढं सोपं आहे नाही ना. एका बोलाची प्रॅक्टिस, खूप भूक लागलेली असताना सुद्धा अर्धपोटी उपवाशी राहून कडाक्याच्या थंडीत रात्र इंद्रायणीच्या घाटावरती बसून एका बोलाची प्रॅक्टिस करावी लागते. त्यावेळेला हातातून धागिणाचा बाहेर पडतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस परफेक्ट मॅन परफेक्ट, म्हणजे सरावाने माणूस परिपूर्ण होतो. तुम्ही म्हणसाल, महाराज तुम्हाला इंग्रजी येते का, एवढं एकच वाक्य येते, विठ्ठला गातात मंडळी. हे गायन तरी सोपं आहे का. आमचे माऊली महाराज, गौरव महाराज, गायन तरी सोपं आहे का, नाही ना. गायन तर पकवाजापेक्षा थोडासा अवघड विषय. हो भगवान बाबा
का गायन प्रॅक्टिस करून येत नाही, ते अंगीभूत असावं लागतं. काही काही मेले प्रॅक्टिस करून मेले. सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा. आम्ही म्हणत असतो आम्ही गप्पच आहे, तूच म्हण तूच. आमचे गुरुजी सांगायचे आदरणीय परमपूज्य गाथामूर्ती बोधे बाबा, ते नेहमी म्हणायचे, अरे ज्ञानेश्वर, स्वर लागण्यासाठी सुद्धा परमात्म्याची कृपा असावी लागते. विठ्ठला. माझा एक मित्र आहे गौरव महाराज, 3 पेट्या फाडल्या त्यानं, पण त्याचा अजून स्वर लागला नाही. विठ्ठला विठ्ठला. आता तुमचं सांगितलं, आमचं तरी काय वेगळं काय? अभ्यासच करावा लागतो ना, अभ्यासच करावा लागतो. आणि नाही योग्य वयात अभ्यास केला की मग काही म्हणावं लागते. आता काय काय म्हणावं लागतं हे काय सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला, तुम्ही तज्ज्ञ माणसं आहेत त्याच्यातली. अभ्यासच करावा लागतो महाराज. बैठकीत गप्पा मारणं सोपं, आणि इथं उभं राहून 1.5 तास नीट चिंतन सांगणं वेगळं. नीट 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 शब्दाला लय महत्व आहे. हे नीट ऐका एवढं तरी, नीट शब्दाला लय महत्व आहे. लय अवघड आहे ना. बैठकीत गप्पा कोणी म्हणलं काय राम भाऊ, हे काय बरोबर आहे का? बैठकीत कोणी म्हणेल, इथं येऊन उभं राहून सांगा बरं. 1 लाख रुपये देतो बसलेल्यापैकी कोणी इथे येऊन 2 तास कीर्तन करा. सोपं नाही महाराज, बैठकीत गप्पा मारणं लय सोपं असतं. काय झालं, आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे. एका गावात सप्ताह, जुना काळ महाराजच आले नाही, भगवान बाबा महाराजच आले नाही. आणि आता लोकाला प्रश्न पडला कीर्तनकार आणायचा कुठून. त्यावेळेला काय मोबाईल बिबाईल असं नामदेव महाराज काहीच नव्हतं. आता ही आळंदीकर मंडळी आलेली होती, गावकरी मंडळी त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्यातल्या एकाला सांगितलं, बाबा हो, तुमच्यातल्या कोणतरी कीर्तन करा का, आजचे महाराज काही येणार नाहीत, आमची तेवढी राखा. आता ते म्हणले, आता आमच्यातलं तरी नेमकं कोण कीर्तन करीत? पण त्यांच्यात एक जण होतं, त्याला जरा गप्पा मारायचा नाद होताच गड्याला जरा. पोरं म्हणले याचंच कीर्तन ठेवाच. ते गावकऱ्याला सांगितलं, कार्यकर्त्याला तुम्ही बिनधास्त राहा, जा तुम्ही, आज आम्ही कीर्तन ठेवू म्हणले, बघून घेऊ आम्ही आमचं. लोक म्हणले, बाळ्या आज तुझं कीर्तन बरं का? तुम्हाला मग मी काय कमी आहे का काय म्हणलं? मग मी बी कीर्तन करीतच असतो म्हणला. लोक म्हणलं. आणि ह्याने काय केलं, आता दुपारी जेवले सुंदर स्वयंपाक केला आमच्या अनिल भाऊ. हो, जेवले आणि शेतात गेले आणि त्याला दिवसभर सुजविलं. ह्याने सुजविलं म्हणजे मारलं नाही हो माऊली, सुजविलं म्हणजे त्याला सांगितलं काय, कुठं कोणता विनोद सांगायचा, कुठं कोणती चाल म्हणायची, कुठं कोणती ओवी सांगायची, कुठं कोणतं प्रमाण म्हणायचं, कुठं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, कुठं पुंडलिक वरदा म्हणायचं. सगळं ठरलं. आणि हे 5 वाजता गावात आले. उठवा त्यांना, उठवा. आले म्हणा गावात महाराज, उठवा गावात आले म्हणा महाराज. 5 वाजता महाराज गावात, 5 वाजता ते आले. 5 वाजता आले, उठले का? आले महाराज, आले आता 5 वाजता आले. ऐका 5 वाजता आले. 5 वाजता आले आणि अडचण अशी झाली, त्या गावातल्या पाटलाला कळलं, राहुल महाराज आजचे महाराज येणार नाही. आणि पाटलाला थोडा भजनाचा नाद होता, थोडे पारमार्थिक होते, कधी एकादशीला भजनाला जात होते. पाटील म्हणले कार्यकर्त्यांना, कीर्तन कुणाचं आहे? पाटील ते आळंदीतले पोरा स्वराज कुठं कीर्तन असतं का सप्ताह? नाही हो, चांगलं नाही म्हणले, आजचं कीर्तन मी करीत असतो. लोक म्हणले, पाटील तुम्ही याच्या आधी कीर्तन केलेलं नाही. ते म्हणले, मग केलं नाही म्हणून मग आता जमणार नाही हे कशावर? आजचं कीर्तन मीच करीत असतो. लोक म्हणले, अहो पाटील ऐका करू दे. नाही म्हणले, आजचं कीर्तन मीच करीत असतो. पाटील अहो ऐका. नाही म्हणले, आजचं कीर्तन मीच करीत असतो. आता लोकांचा नाविलाज झाला का? पाटलाच्या पट्टीवरती निम्मा सप्ताह होत होता. पट्टी कळत असेल? पट्टी, पाटलाच्या पट्टीवर, पाटलाला 200-250 एकर जमीन, पाटलाच्या पट्टीवर निम्मा सप्ताह होतो. लोक कार्यकर्ते म्हणले, पाटील तुमचं कीर्तन, कोंबडा कुणाचा का आरवना दिवस उगवला बस झाला, तेवढं काय त्याच्यात? नाजडी नुजडी तरी काय कोंबडे, करून या वेडे आगर हो दावी, कोंबड्याने खरा काय केला दिन करा. लोक म्हणले, पाटील तुमचं कीर्तन. आणि मग सगळं ठरलं. आता कीर्तन कोणाचं? बोला की जरा. पाटील बोला की, कीर्तन पाटलाच. मग आता कीर्तन ठरलं,
मग आता ही सुंदर महाराज मंडळी गायला आली, आमचे राहुल महाराज वाजवायला आले, पांढरे तीनला पकवाद लावला, सुरू केलं, रामकृष्णारी झालं, सुंदर ध्यान झालं, विठवर्कमय झालं. पाटलानं धोतर बितर घातलं, कांजीचा शर्ट घातला, ह्या फेटा बिटा बांधला, उपरणं बिपरणं घेतलं, दिसायला जरा रांगडाच गडी होता, पहिलवान होता गडी. आले पाटील डुलट 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 पाटील आले, विना घेतला. मी आधीच म्हणलं थोडंसं भजनाचा आहे नाद होता पाटलाला. रामकृष्णारी चांगलं म्हणलं, रूप पाहताय खास म्हणलं, जय जय रामकृष्णारी झालं, अभंग घेतला, विठवारकमय झालं. आता ही सुंदर अशी गौरव महाराजासारखी माऊलींसारखी म्हणणारी मंडळी, चालही छान म्हटली, विठ्ठल विठ्ठल झालं. 4-5दा पुंडलिक वरदा झालं, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री, 2-4दा विठ्ठल विठ्ठल असं 2-4दा झालं. 2-4दा लोक म्हणले जमलं गडे, वा जंक्शन काम झालं म्हणले, पाटलाचं जमलं, आता काय अडचण. आणि अडचण अशी झाली, 2-4दा विठ्ठल विठ्ठल झालं, 2-4दा पुंडलिक वरदा झालं. आणि उतरणी पडली, उतरणी पडली. उतरणी पडल्यावर काय करायचं असतं बरं की जरा अभंग म्हणत डायरेक्ट प्रस्तावनाच का तुमचं तर पाटलाच्या वरच झालं तुमचं. उतरणी पडली, उतरणी पडली, उतरणी पडली अभंग म्हणायचा असतो ना कस्तुरे साहेब, अभंग म्हणायचा असतो ना भगवान बाबा. अडचण काय झाली, उतरणी पडल्या अभंग म्हणायचा असतो आणि नेमका पाटलाचा अभंगच विसरला, घेतलेला अभंगच विसरला कीर्तनाचा. आता पाटलाला काय करावं तेच कळलं. पाटलानं आता एकच धरलं, पाटील बुद्धिवान होते, गावचे कारभारीच होते, बुद्धिवान होते, काहीच नाही. पुढं जायचे माग यायचे, पुढं जायचे माग यायचे, पुढं जायचे माग यायचे. आणि पुढं येऊन एवढंच म्हणायचे, काय म्हणतात तुकाराम महाराज, ठाला ठा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, एवढंच. पुढं जायचे माग यायचे, पुढं जायचे माग यायचे, पुढं जायचे माग यायचे. आणि पुढं येऊन एवढंच म्हणायचे, काय म्हणतात तुकाराम महाराज, ठाला ठाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आता हे कमी नाही, कमी नाही, अर्धा तास चालू. किती वेळ, अर्धा तास. पुढं यायचे माग यायचे, पुढं यायचे माग यायचे. आणि पुढे येऊन एवढंच म्हणायचे, काय म्हणतात तुकाराम महाराज. लोक म्हणले, पाटील तुकाराम महाराज काहीच म्हणत नाहीत, तुम्ही आता खाली बसा. विठ्ठला विठ्ठल क्षेत्र कोणतंही असो, विश्वास महत्वाचा असतो. विठ्ठला विठ्ठला परमार्थाचं मुख्य भांडवल काय, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी करी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, पाहे मागील तेव्हास, कृती सोता देवी जाची, भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय गाठी विठ्ठला विठ्ठला भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाही मागील तेवास, पुढती सोस सेवेचाची संताची पायी, हा माझा विश्वास. विठ्ठला विठ्ठला आमचा संतांच्या पायावरती विश्वास आहे. ठीक आहे तुकोबर आहे, विश्वास आहे, पण याचा पुरावा काय, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज सांगतात, आम्ही त्यांचे सर्व भावानं दास झालो. जगातल्या प्रत्येक माणसाला मालक होण्याची इच्छा आहे, आणि तुकोबार आहे दास झाले असं म्हणतात. दासाचं जीवन किती हीन सांगितलं. पंच जीवन तोपी मृता हा व्यासेन परिकीर्तिता हा,
त्यातला एक नित्यसेवक आहे. दासाचं जीवन जिवंत असून मेल्या जमा सांगितलं तरी तुकोबाराय दास झालो असं म्हणतात. नवे एक शास्त्राचा श्लोक आहे. आदरणीय परमपूज्य गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर सांगत असतात, ज्याचं ऐकलेलं आहे त्याचं नाव घेऊन सांगितलं पाहिजे, नाहीतर वाङ्मय चौर्याचं पाप लागत असतं. हा प्रत्यक्ष गुरु असतो त्या हा अपरोक्ष मित्र बांधवान कर्मांते दास वृत्त्याश्च नैव स्त्रियास्तथा पुत्र. हा एक म्हणजे प्रत्यक्ष गुरु असतो त्या हा गुरुची स्तुती तोंडावरती करावी. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची. प्रत्यक्ष गुरु असतो त्या हा अपरोक्ष मित्र बांधवान. भावाची आणि मित्राची स्तुती कधी पण त्याच्या पश्चात करायची, माघारी करायची. अरे आम्ही दोघे एकमेकाला बोलत नसलो म्हणून काय झालं, अरे आम्ही वेगळं राहत असलो म्हणून काय झालं, पण खरं सांगू राम भाऊ, माझ्या भावासारखा प्रामाणिक भाऊ जगात कुठं नाही असं माघारी म्हटलं पाहिजे. मित्राची पण स्तुती माघारी करायची. तोंडावरती शिव्या द्यायचा, हे तुझं चुकलं, हे बरोबर नाही, इथं तुझा स्वर गेला, पण माघारी म्हणायचं, अरे माझ्या मित्रासारखा मित्र नाही का, भूप म्हणावं तर त्यानेच म्हणावं असं माघारी म्हटलं पाहिजे. हो, प्रत्यक्ष गुरु स्तुती हा परोक्ष मित्र बांधवान. आणि दासाची स्तुती कधी करायची, कर्मांते दास वृत्त्याश्च. कर्मांते म्हणजे कामाच्या शेवटी दासाची स्तुती करायची. सकाळी 10 वाजता आल्यावर म्हणायचं ना, राम भाऊ लय काम भारी करता तुम्ही म्हणले ना, तू 10 वाजता आला आणि सकाळी कामाला, त्याला म्हणलं राम भाऊ लय काम भारी करता, तो मला बसा तेवच्या आईतच. सकाळी 10 वाजता स्तुती कधीच करायची नाही, त्याची स्तुती कधी करायची 5च्या पुढून. 5च्या पुढून जसा जसा सूर्य मावळल तशी तशी त्याची स्तुती. काय राम भाऊ लयच भारी काम करता, लयच खास काम करता, एकच नंबर काम करता. कधी 5च्या पुढून, सकाळी 10 वाजता नाही. आता पुढचा अभंगात आलं नाही, पण सांगतो तुम्हाला. काय ते कर्मांते दास वृत्त्याश्च नैव स्त्रिया असतात हा पुत्र. हा फक्त एक विनंती आहे सगळ्यांना, कुणाकुणाचं लग्न झालंय त्यांनी हात वरती करा. भगवान बाबा एवढे ब्रह्मचारी तुमच्या गावात, यांनी हात वरती का केले नाही माहिती का, हे संसाराला इतके वैतागलेत की यांना हात वर करायची सुद्धा वासना शिल्लक राहिलेली असू. तर कर्मांते दास वृत्त्याश्च म्हणजे नैव स्त्रिया असतात हा पुत्र. हा बायकोची मुलाची स्तुती कधीच करू नये. विठ्ठला विठ्ठला. मग ज्या दासाचं जीवन इतकं हीन सांगितलं तुकोबाराय, सर्व भावे दास झालो असं का म्हणतात, तर एक म्हणजे ज्ञान प्राप्तीसाठी दास्यत्व महत्वाचं आहे म्हणून तुकोबाराय दास झालो असं म्हणतात. दुसरं म्हणजे परमार्थात सेवकच मालक असतो. शेवटचं उत्तर, परमार्थात सेवकच मालक असतो. आता तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करता, ज्ञानेश्वरीचं फल सांगत असताना एक ओळी सांगितलेली, म्हणून म्हणे काया वाचा जो मालक होईल येचा, तो लाड सावंगी गावचा चक्रवर्ती करी. चुकलं का? म्हणून म्हणे काया वाचा जो मालक होईल येचा, तो छत्रपती संभाजी नगरचा चक्रवर्ती करी. नाही नाही नाही, म्हणून म्हणे काया वाचा जो मालक नाही सेवक होईल. ज्ञानोबारायांच्या जगाला संदेश आहे, परमार्थात आल्यानंतर पहिल्यांदा सेवक व्हायला शिकलं पाहिजे. पण आमची नेमकी भूमिका उलटी. इथं आलं की प्रत्येकाला मालक हो वाटतं. नवे नवे आम्ही नेहमी सांगत असतो, प्रत्येकाला वाटतं भांडवल कमी गुंतवून धंदा धोरणाचा सेवा. महाराज सांगतात म्हणून म्हणे काया वाचा जो सेवक होईल याचा, त्याचा परिणाम काय, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करी ती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी, ते संत आमचे हित करते झाले. त्यांनी काय केलं, परमात्म्याची कृपा प्राप्त करून दिली. मग महाराज एवढा सगळा प्रवास करायचा म्हटल्यानंतर भागलिया मज वाहतील कडे, कडी नाही बरं का, मी गाथा पाहून आलो. भागलिया मज वाहतील कडे, त्यांची याने जोडे सर्व सुख. कडे म्हणजे काय, तर प्रातस्मरणी वैकुंठवासी नथुसिंग बाबा राजकोट सांगायचे म्हणतात की बुवा कडे म्हणजे काय, संत महात्मे धैर्य देतात, काळजी करू नको, आज साध्य प्राप्त झालं नाही उद्या होईल. तर भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुखे आजी. येथेची ओळली संतांची देखील, चरणांभुजे सुख एक हेची ठाई, बहुपाई संतांच्या सुखया संत समागमे. म्हणून महाराज सांगतात त्यांची याने जोडे सर्व सुख
आणि तुम्ही आता करणार काय? महाराज सांगतात काही नाही. तुका म्हणे शेष घेई नावडी वचनाना मोडी बोलिले ते. जे संत महात्मे जे उच्चिष्ट बोललेले आहेत ना, आली मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्मे. तुका म्हणे शेष घेईन, शेष घेईन, शेष घेईन म्हणजे उष्ट घेईन, म्हणजे उष्टच खायचं असा त्याचा अर्थ नाही बरं का. हो, व्यवहारात उष्ट खायला अजिबात परवानगी नाही. आत्ता परवा आम्ही पुण्यातून कीर्तनाला जात होतो, एक जोडपं आलं होतं ते फिरायला आणि दोघांनी एकच आईस्क्रीम घेतली होती. जाऊ द्या. तुका म्हणे शेष घेई नावडी वचनाना मोडी बोलिले ते. वचनाना मोडी बोलिले ते म्हणजे वचनीचे त्यांच्या होय महालाभ करी पद्मनाभ कृपा दृष्टी नव्हे नव्हे. वचना फिरती अधमजन प्राण जाई परी वचनना जाई. वचनना मोडी बोलिले ते विठोबार यथामती यथावकाश मला जशी जमेल. अगदी 10-58 झालेले आहेत. अगदी मला जशी जमेल तशी वेळी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. एक चरण सोडलं आणि 3 चरण सोडले. एक चरण सोडलं, 3 चरण सोडले. आदरणीय जगन्नाथांना फार गोड कोट्या करायची, फार गोड कोट्या करायची. ते त्यांना विचारलं एकाने, काय हो कारखाना का बंद? त्यांना एकाने विचारलं कारखाना बंद का बंद? कारखाने असतील ना तुमच्याकडे, कारखाना का बंद? ते म्हणले सोपं आहे. काय? डायरेक्टर चालू. जाऊ दे आता, हे तुम्ही चालू असले तर कळत, बंद पडलेल्या मोबाईलचं काम नाही. जाऊ दे. ते जोग महाराजांचा सप्ताह असतो भगवान महाराज आपले, आणि त्याच्यात 2 माईक असतात. ते पूर्वीच्या काळात 2 माईक असायचे नामदेव बाबा कुबेर महाराज, 2 माईक. आणि मग ते काय झालं, अण्णांचं कीर्तन, राहुल महाराज जगन्नाथ अण्णांचं कीर्तन, अण्णा कीर्तनाला आले. निम्म कीर्तन झालं गौर महाराज, निम्म कीर्तन झालं. आणि निम्म कीर्तन झाल्यावर त्यांच्या ध्यानात आलं, कस्तुरे साहेब काय एक माईक बंद आहे, एकच चालू आहे. आणि अण्णा म्हणजे काही सामान्य नव्हते. वेदांत वाचस्पती काव्य तीर्थ जगन्नाथांना पाहत तेवढा विद्वान इथं सेवा करायची दरवर्षी. वा वा, तेवढा विद्वान महाराष्ट्रात नाही महाराज. त्यांचं ऐकायला लोक 5-5 तास आधी जागा धरून बसायची, एवढी मोठी व्यक्ती. त्यांचं निम्म कीर्तन झालं लक्षात आलं, काय एकच माईक चालू आहे, एक माईक बंद आहे. आता ते अण्णाच होते, त्यांनी फार गोडकोटी केली. ते म्हणले हा माईक चालू आहे आणि हा माईक चालू आहे. जाऊ दे, काय तुम्ही बी बंद पडलेली दुसरं. ते 2 मृदंग वादक होते बरं का. ते सप्ताहात 2 मृदंग वादक वाजायला. एकीकडून कोष्टी बाबा होते आणि दुसरीकडून कोण होते नाव सांगत नाही, मला आळंदीत राहायचे. ते म्हणले हे पकवाज बडवतात आणि हे पकवाज वाजवतात. असं ते फार गोड कोट्या करायचं. तसं 1 चरण सोडलं आणि 3 चरण सोड. असं यथामती यथावकाश मला जशी जमेल तशी वेळी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी. सर्व आदरणीय महाराज मंडळी, सर्व पंगतदाते, देणगीदाते, सौजन्यदाते, हस्ते परस्ते सर्व सहकार्य करणारी भाविक मंडळी, माता भगिनी, पुरुष बांधव, सर्व कार्यकर्ते मंडळी, सर्व अंतःकरणापासून सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि वाणीला विराम देतो. या सेवेसाठीही सर्व संप्रदायातील ख्यातनाम गायक वादक महाराज मंडळी उपस्थित आहेत. मी प्रारंभालाच ज्यांच्याबद्दल बोलून गेलो की संप्रदायामध्ये बरं का
खरंच काही लोकांचा विद्यार्थी घडवण्याच्या बाबतीत हात धरायचा नाही. काही लोकांचं काही संस्था भरपूर आहेत महाराष्ट्रात संस्था भरपूर आहेत. महाराज लोक फार मोठाले आहेत, पण त्यांचे विद्यार्थी महाराष्ट्रात तयार दिसत नाही. पण आमच्या भगवान महाराजांचे कितीतरी विद्यार्थी महाराष्ट्रात तयार आहेत. हे त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी श्रीमंत आमचे माधव महाराज नरोडे गुरुजी, त्यांचे पण विद्यार्थी महाराष्ट्रात तयार आहेत. ही श्रीमंती, गुरुची श्रीमंती काय असते? विद्यार्थी तयार असणं ही गुरुची श्रीमंती असते. आमचे राहुल महाराजांनी पण आतापर्यंत अनेक मृदंग वादक घडवले, आणि नुसते घडवले नाही. त्या दिवशी तो बनला एक पोरगा वाजवायला होता, बनला माझं कीर्तन होतं, इतकं सुंदर वाजवलं, थोडं वाईट वाटलं, तुमच्यापेक्षा चांगलं वाटलं. का? ही त्यांची श्रीमंती. अरे पैसे काय आज आहेत नाहीत तो विषय वेगळा आहे, पण गुरुची श्रीमंती काय? शिष्य तयार असणं ही गुरुची श्रीमंती. आणि शिष्याचंही कर्तव्य आहे गुरुप्रती तेवढी सद्भावना ठेवून. का? गुरु हा जर परीस असेल आणि शिष्य हा जर लोखंड असेल, तर शिष्याची जबाबदारी आहे, शिष्याचं कर्तव्य काय? गुरु हा जर परीस असेल तर त्या परीसाचा स्वभाव काय? लोखंडाचं सोनं करणं हा त्या परीसाचा स्वभाव आहे. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, परीस लोखंडाचं सोनं करतो, खापराचं करत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली योग्यता कमीत कमी लोखंडा इतकी करणं गरजेचं आहे. त्याशिवाय हे परीसरूपी महात्मे त्याच्या जीवनाचं सोनं करू शकत नाही. म्हणून आदरणीय भगवान विद्यार्थ्यांसाठी जीवनच समर्पित केलं. स्वतःचा काही विचार नाही. अशी माणसं आपल्या भूमीत जन्माला आली. खऱ्या अर्थानं आपली भूमी पावन आहे, पवित्र आहे. म्हणून त्यांना पण मनापासून धन्यवाद, त्यांच्या चरणाला वंदन. जोरदार टाळ्या वाजव एकदा त्यांच्यासाठी. त्यांना पण वंदन. आमचे माऊली महाराज आहेत, आदरणीय गौरव महाराज आहेत, सर्वच महाराज मंडळी आहेत, सर्वांना अंतःकरणापासून वंदन करतो. पुढे बसलेली सुद्धा महाराज मंडळी. आज आमच्या अनिल सुभाषराव पडूळ त्यांचं सौजन्य, त्यांना पण अंतःकरणापासून धन्यवाद. आणि वाणीला विराम. सगळ्यांनी 2 मिनिटं हात वरती करा. आपण तुकोबारायांचं भजन घेऊ. सगळे करावरती हात. असे नाही हो, असे करावरती. असे नाही हो, राहू द्या असे येतो काकड्याला आम्ही सकाळी. करावरती 2 मिनिट, फक्त 2 मिनिट. वा काय हो, अत्यंत सुंदर. वा उद्या येणार नाही आले तरी चालतील, पण आज राहूनच घेऊ. करावरती हात. 2 मिनिट. आणि उद्या एकादशी आहे. प्रत्येकानं एकादशी धरा. पोटभर खा पण धरा. हा सगळे 2 मिनिट, फक्त 2 मिनिट. अरे वा, काय मस्त वाटते, छान वाटते, एक नंबर वाटते. वा काय सप्ताह चाललाय लाड सावंगीच. हात. तुकाराम साऊंड सिस्टीम सुद्धा अत्यंत सुंदर आहे. आशीर्वाद साऊंड सिस्टीम काकडवाडी, त्यांना पण अंतःकरणापासून धन्यवाद. आपण पण खूप लांबून आला, त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. चाल म्हणायची. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई. पांडुरंगा विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय कुंडली कवरला